सोमवार दिनांक 16 जून रोजी मिरज तालुक्यातील बेडग या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले आणि आरपीआयचे नेते अशोक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। मात्र सदर कमान उभारण्यासाठी समस्त आंबेडकरी समाजाला घेऊन मुंबई मंत्रालयापर्यंत लढा देणाऱ्या आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना या लोकार्पण सोहळ्याला डावलण्यात आले आहे। राजकीय श्रेय वादातून या डॉक्टर महेश कुमार कांबळे यांना जाणून बुजून या कार्यक्रमापासून दूर ठेवल्यामुळे आंबेडकरी समाजात नाराजी पसरली आहे। मागील 2 वर्षापूर्वी याच दिवशी बेडग गावात काही लोकांनी विरोध केला म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अर्धवट उभारण्यात आलेली स्वागत कमान विनापरवाना असल्याचे कारणावरून पाडण्यात आली होती। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेचे पडसाद उमटले होते। त्यानंतर समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी बेडग गावातील समाजाला एकत्र करून आंदोलनाला सुरुवात केली। प्रथम मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले। त्यानंतर मोर्चा निवेदने देऊन विविध प्रकारे आंदोलन करण्यात आली। मात्र प्रशासनाने यांची कोणतीच दखल न घेतल्यामुळे दिनांक 17 जुलै 2023 रोजी गावातील सर्व समाजाने गाव सोडून मंत्रालय मुंबई या ठिकाणी पायी चालत लॉंग मार्च सुरू केला। जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आंदोलनकर्त्यांचा संवाद घडवून आणला। त्यामुळे यांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत मुंबईत तात्काळ बैठक आयोजित केली। या बैठकीत चर्चेअंती पुन्हा बेडग गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान उभी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले। मात्र प्रशासनाने यात वेळ काढू धोरण स्वीकारत 2.5 महिने कोणतीच कारवाई केली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्टोबर महिन्यात माणगाव ते मुंबई असा पुन्हा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आला। यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली। यावेळी पुन्हा एकदा जनसुराज्याचे नेते समित कदम यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून खास बाब म्हणून बेडग गावात जिल्हा मार्गावर तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून 25 लाखाचा निधी मंजूर करून घेतला। त्यानंतर या ठिकाणी निविदा प्रक्रिया राबवून बेडग गावात ही कमान पुन्हा उभी करण्यात आली। जवळपास 2 वर्ष यासाठी आंबेडकरी समाजाला घेऊन मंत्रालयापर्यंत डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी कमान उभारण्यासाठी लढा दिला। मात्र कमान उभी राहिल्यानंतर राजकीय श्रेय वादासाठी लोकार्पण सोहळ्याला यांना डावलण्यात आले आहे। त्यामुळे समाजातील अनेक लोकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता। 2 ते 3 वेळा दिलं, स्मरणपत्र दिली, पण या सुरेश खाडेंचा या प्रशासनावर अतिशय दबाव आहे। खासदार संजय पाटलांचा या प्रशासनावर अतिशय दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळे माझ्या या आंबेडकरी समाजाला न्याय देण्यासाठी हे महाराष्ट्रातलं सरकार